राऊतसाहेब, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचं तुम्ही समाधान आनंद व्यक्त केला, पण ज्या व्यवस्थेविरुद्ध किंवा ज्या सरकार व्यवस्था तशीच आहे आंदोलन होतं त्यांच्या प्रतिनिधींकडून अन्न घेणं किंवा हे चुकीचं आहे. हा, हे चुकीचं आहे, हे नैतिक दृष्ट्या चुकीचं आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण जर सोडायचं होतं तर एका अत्यंत जखमी झालेल्या पोलिसांच्या लाठी हल्ल्यात त्या मुलीकडून, त्या कार्यकर्त्याकडून त्यांनी ते उपोषण सोडायला पाहिजे होतं. त्यांनी उपोषण सोडायचं का नाही हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. हा निर्णय लाखो आंदोलकांपैकी कोणीतरी एकानं घ्यायला पाहिजे होता, असं एकंदरीत जनभावना मला दिसते. खूप लोक होते ज्यांच्या हातून उपोषण सोडता आलं असतं. अनेक मुलींनी, अनेक तरुणांनी तिथे आपलं रक्त सांडलंय, डोके फोडून घेतलेले आहेत. ती काय JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासाठी नाही, ती सोनम वांगचुक यांच्यासाठी आणि या राजकीय व्यवस्थेविरुद्ध त्यांचा हा हल्लाबोल होता. आणि शेकडो विद्यार्थी जे जखमी झाले, अनेक मुलींनी स्वतःला तिथे बलिदानाच्या उद्देशानं समर्पित केलं, त्यापैकी एकानं नेहा बोराच्या हातून उपोषण सोडता आलं असतं. तिने तुमच्याबरोबर 22 दिवस उपोषण केलं. कारण ज्या मुलींच्या छातीवर पोलिसांनी लाठ्या मारल्या, मुली म्हणतो मी, लाठ्या मारल्या, त्यांच्या वस्त्रांना हात घातला, अशा अनेक मुलींनी त्याग केला. त्यांच्यापैकी एकाला घेऊन हे उपोषण सोडता आलं असतं. पण सरकारला उपोषण सोडवून घेण्याचं श्रेय घ्यायचं होतं. अमित शहा भयभीत होते, नरेंद्र मोदी भयभीत आहेत. एरवी नरेंद्र मोदींना देशाला संबोधित करण्याची वेळ 8 असते. काल रात्री 12 वाजता मोदी समाज माध्यमावरती आले, म्हणजे 8 पासून 12 वाजेपर्यंत ते भयभीत अवस्थेत होते. नाही रावसाहेब, उपोषण सोडताना एक सरकारकडनं त्यांना आश्वासन दिलं की पेपर फुटीवर विधेयक आणून कायदा बनवला जाणार. बघा, हा विषय कायदा आहेच हो. नवीन कायदे का बनवत आहे? आता जे अपराधी होते, जे मंत्री, या सगळ्या बाबतीत 20 लोकांचा बळी गेलेला आहे. 20 मुलांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या पालकांशी आपण बोललात का या विषयावर? त्या सगळ्यांच्या आई आणि वडील, भाऊ आणि बहीण या कालच्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या लाठ्या खात होते. त्यांच्या भावना महत्त्वाच्या, अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यांच्या भावना, हे लक्षात घ्या. त्यांच्याशी कोणीच चर्चा केली नाही. म्हणून मी असं म्हणतो, भावनेचा उद्रेक हा असा सहज शांत होणार नाही. सोनम वांगचुक यांचे प्राण, यांचे जीव अत्यंत महत्त्वाचा आहे देशासाठी, शिक्षण व्यवस्थेसाठी. उपोषण सुटलं याचा आनंद आहे, पण त्यांनी ही लढाई कायम ठेवली पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. भारतीय जनता पक्ष या आंदोलनात सहभागी होणार नाही. त्यांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी वांगचुक यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांना वांगचुक यांना परदेशी एजंट ठरवलं आणि ते एजंट ठरवण्यामागे या 2 मंत्र्यांच्या हातून त्यांनी उपोषण सोडलं, ते सुद्धा आहे. नाही राऊतसाहेब, तेच उपोषण मागे सोडण्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की त्यांनी मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये सरकारच्या प्रतिनिधींकडून, जे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करत होते, त्यांच्याकडून अन्न घेतलं आणि उपोषण मागे घेतलं. तुमचं असं म्हणणं आहे का की आंदोलनाच्या व्यासपीठावर जिथे उपोषण सुरू झालं होतं तिथेच आंदोलकांच्या समक्ष हे उपोषण आंदोलन जर मागे घेतलं असतं सोनम वांगचुक यांनी, तर आणखी बरं झालं असतं? एक लक्षात घ्या, जंतर मंतरला ज्या मंचावरून वांगचुक यांना फरफटत नेलं, ज्या सरकारनं आंदोलनाची अप्रतिष्ठा करून, बेआबरू करून आंदोलन चिरडून टाकण्यासाठी 20व्या दिवशी 21व्या दिवशी क्रूश झालेले वांगचुक यांच्याभोवती पांढरी चादर उभी करून भिंतीसारखी त्यांना अक्षरशः स्ट्रेचरवरून सुद्धा नेलं नाही, त्यांना फरफटत नेलं. त्या सरकारला हे दाखवायला पाहिजे होतं आम्ही सगळ्यांनी की त्याच जागेवरती आम्ही जाऊ आणि आम्ही उपोषण सोडू. कारण हे आंदोलन देशाचं, हे आंदोलन एका व्यक्तीचं नाही.
एकटी व्यक्ती जेव्हा उपोषण करते, आंदोलन करते, तेव्हा त्याला काय अर्थ नसतो. असे रोज अनेक लोक बसतात उपोषणावर. पण जेव्हा त्या आंदोलनासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरतात, तेव्हा ते आंदोलन देशाचं आंदोलन होतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याच जागेवरती येऊन या हुकुमशाही सरकारच्या नाकावर टिचून हे आंदोलन, हे उपोषण सगळ्यांच्या साक्षीनं त्यांनी सोडलं असतं, तर त्या दिवशी ती रात्र ही राष्ट्रीय तेजानं तळपून निघाली असते. नाही, पण राऊत